नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शहानूरवाडीत उभं राहणार 23 मजली टॉवर, मनपाने दिली परवानगी, शहरात गगनचुंबी इमारतीचा मार्ग मोकळा। तर मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा 26 जानेवारी रोजी सकाळी 9:15 देवगिरी मैदान पोलीस आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आलाय। मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिलेत। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा 26 जानेवारी रोजी सकाळी 9:15 देवगिरी मैदान पोलीस आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आलाय। मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले। प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अरविंद लोखंडे, तहसीलदार अरुण पावडे, नायब तहसीलदार गजानन नांदगावकर यांच्यासह महसूल, पोलीस, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, माहिती व जनसंपर्क आदींसह विविध कार्यालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। गावडे म्हणालेत की मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल। मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी स्वच्छता, कार्यक्रमस्थळी असलेली व्यवस्था, ध्वजाला मानवंदना, पोलीस पथक, बँड पथकांच्या नियुक्तीसह याबाबतच्या तयारीची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत अशा सूचनाही गावडे यांनी बैठकीत दिल्या। उपायुक्त लोखंडे यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत शासनाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्याबाबत माहिती दिली। यावेळी विविध विभागाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत। शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी ही हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना विनामूल्य द्यावीत अशी सूचना शिक्षण मंडळाने दिली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी परीक्षेचे हॉल तिकीट सोमवारपासून ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत। शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना विनामूल्य द्यावीत अशी सूचना शिक्षण मंडळाने दिली आहे। यंदा 10वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून 17 मार्च 2025 पर्यंत होणार आहे। औरंगाबाद विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि संभाजीनगर अशा 5 जिल्ह्यांतील 2737 शाळांमधून एकूण 1,88,777 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। या परीक्षांसाठी 644 परीक्षा केंद्रे आणि 64 परीक्षक केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत। हॉल तिकीट गहाळ झाल्यास काय करावं? विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट गहाळ झाल्यास संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा प्रिंट काढून त्यावरती द्वितीय प्रत असा उल्लेख करावा। तसेच मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी आणि शिक्का मारून ते विद्यार्थ्याला द्यावं। संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा प्रिंट काढून त्यावरती द्वितीय प्रत असा उल्लेख करावा। तसेच मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी आणि शिक्का मारून ते विद्यार्थ्याला द्यावं। हॉल तिकीटवरील नाव, आईचं नाव, जन्मतारीख अशा त्रुटी असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने सुधारता येतील। दुरुस्ती शुल्क भरून विभागीय मंडळाने मान्यतेसाठी अर्ज करावा लागेल। मान्यतेनंतर सुधारित हॉल तिकीट उपलब्ध होईल। माध्यम किंवा विषय बदलायच्या दुरुस्तीसाठी विभागीय मंडळाशी थेट संपर्क साधावा असं बोर्डानं स्पष्ट केलंय। विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट तपासून मुख्याध्यापकांचा शिक्का आणि स्वाक्षरीची खात्री करून घ्यावी असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलंय।
प्रयागराज उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातून विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। या विशेष गाड्या नांदेड पटना, औरंगाबाद पटना, काचीपुडा पटना आणि सिकंदराबाद पटना या मार्गावरती चालणार असून प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। प्रयागराज उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातून विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या विशेष गाड्या नांदेड पटना, औरंगाबाद पटना, काचीपुडा पटना आणि सिकंदराबाद पटना या मार्गावर चालणार असून प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। विशेष गाड्यांचं वेळापत्रक खालीलप्रमाणे: नांदेड पटना विशेष गाडी क्रमांक 07721, प्रस्थान 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 11 वाजता, तर पुन्हा आगमन पटना ते नांदेड 07722 म्हणजे 24 जानेवारी 2025 दुपारी 3:30 वाजता, नांदेडला आगमन 26 जानेवारी 2025 सकाळी 4:30 वाजता, काचीपुडा पटना विशेष गाडी प्रस्थान 25 जानेवारी रोजी दुपारी 4:45 वाजता, पुन्हा आगमन पटना ते काचीपुडा 27 जानेवारी सकाळी 11:30 वाजता, औरंगाबाद पटना विशेष गाडी प्रस्थान 19 आणि 25 फेब्रुवारी संध्याकाळी 7 वाजता, तर पुन्हा आगमन पटना ते औरंगाबाद 21 आणि 27 फेब्रुवारी दुपारी 3:30 वाजता, सिकंदराबाद पटना विशेष गाडी प्रस्थान 7 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 5 वाजता, तर पुन्हा आगमन पटना ते सिकंदराबाद 9 फेब्रुवारी दुपारी 3:30 वाजता। प्रमुख थांबे पुढील प्रमाणे असणार आहेत: पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, जबलपूर, इटारसी, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर मार्गे या गाड्या पटना स्थानकावरती पोहोचणार आहेत। कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यांच्या वतीने आयोजित अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याला गुरुवारी पासून सुरुवात करण्यात आली असून श्री सद्गुरू नंदकेश्वर शिवाचार्य महाराज आणि शिवभक्त पारायण अमोल महाराज बनबसकर यांचं कीर्तन पार पडलंय। कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यन5 यांच्या वतीने 16 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळा आणि ग्रंथराज परमहंस्य पारायण व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात मोठ्या भावपूर्ण धार्मिक वातावरणात करण्यात आली। यावेळी विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सप्ताहात करण्यात आलं आहे। सप्ताहामध्ये शिवपाठ, शिवसहस्त्रनाम, शिवरुद्राभिषेक, ग्रंथराज परमहंस्य पारायण, शिवाचार्यांचे आशीर्वचन, शिवमहापुराण कथा, भजन आदी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलंय। या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये सोमवारी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचारी महाराज आणि सरस्वतीताई गंगाधर स्वामी यांचं कीर्तन पार पडलं, तर 22 जानेवारी रोजी सद्गुरू नंदकेश्वर शिवाचार्य महाराज आणि शिवभक्त पारायण अमोल महाराज बनबसकर यांचं कीर्तन पार पडलं। यावेळी शिवाचार्य दर्शन सोहळा आणि भव्य शोभायात्रेचं आयोजन देखील करण्यात आलं। या अखंड शिवनाम सप्ताहाचा समारोप 23 रोजी होणार आहे। सदर अखंड शिवनाम सप्ताहामध्ये शिवभक्त पारायण श्रीमती रजनीताई सूर्यकांत मंगलगे यांच्यासह महाराष्ट्र राज्यभरातील संत महंतांनी उपस्थित राहून आपल्या सुमधुर वाणीने अखंड शिवनाम सप्ताह संस्मरणीय ठरवला। तर समारोपाप्रसंगी शिवभक्त पारायण श्री नागेश स्वामी कुरुंदवाडीकर महाराज यांची उपस्थिती राहणार आहे। यावेळी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असून सदर शिवनाम सप्ताहाचा लाभ घेतला तर या अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचं आयोजन जयश्री लुंगारे, चंपाबाई झुंजरकर, अरुणाताई बागले, सुनंदा कुरुंदकर, संगीता देवणे, अर्चना कस्तुरे, सुंदराताई सुपारे, शोभा गंदगे, संध्या मजगे, सावित्री मुरगे यांच्यासह कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यन5 तर्फे करण्यात आलं असून त्यांच्यासह राजेंद्र बिडवे, दीपक मोरतुले, गजानन बिडवे, मापारी गुरुजी, शिवकुमार देशमुख, दीपक उरगुंडे यांच्यासह महिला मंडळ समाज बांधव परिश्रम घेत आहेत। मध्ये तो कामदेव चालला असं सांगितलंय। कामदेवासाठी जाळायला जी अग्नी बाहेर निघाली होती तिसऱ्या डोळ्यातली, ती अग्नी सगळं विश्व जाळू लागली। ती विश्व जाळते म्हणून ब्रह्मदेवाने त्या अग्नीचा गोळा घेऊन समुद्राकडे आले आणि त्या समुद्राला सांगितलं की प्रलय काळापर्यंत
ह्या अग्नीला तुम्ही सांभाळा. आणि तो अग्नीचा गोळा त्या समुद्रामध्ये गेला. क्रोध सुद्धा अग्नी आहे, आपल्याला जाळत असतो तो क्रोध. त्याच्यामुळे क्रोध करायचा नाही, अगदी शांततेने विचार करणं. जास्त जे तिखट खाते ते जरा तिखट असते म्हणते, तिखट खाणारे जास्त तिखट खायचं नाही. त्याच्यामुळे सपक जेवलं तर सपक होते का? दोन्ही पाहिजे. आणि अशा पद्धतीनं माता पार्वती इकडं रडायला लागलेले आहेत, काळजी करतात, जेवण करत नाही. पुन्हा हिमालय आणि मेनका यांना दुःख झालं आणि त्या दुःखामध्ये काय करावं काही समजत नाही. आता हिमालय सांगायले, त्यांचे भाऊ सांगायले जाऊ दे म्हणले, ते महादेवाचा नाद सोडून दे. माता पार्वती त्यालाही तयार होत नाही, महादेवाचा नाद सोडायचा नाही. त्याचा नाद सोडल्यानंतर कोण आहे मग? विश्वामध्ये आपला बाप तोच आहे, आपलं रक्षण करणारा तोच आहे, ईश्वर तोच आहे. मग अशा त्या ईश्वराला विसरून कसं चाललं? कसं विसरता येईल? विसरता येत नाहीये. काय करावं? तेवढ्यात नारद मुनी आले. नारद मुनीला नमस्कार केला. नारद मुनीने सांगितलं, म्हणले एक गोष्ट कर म्हणले पार्वतीला, तुला अहंकार आला होता. शहरवासियांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रति लिटर दुधासाठी 5 रुपये अनुदान देण्याचं निश्चित केलं आहे। त्या अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 12,167 दूध उत्पादकांच्या खात्यात 15 कोटी 8 लक्ष रुपयांचं अनुदान जमा झालं आहे, असं जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळ यांनी कळवलं आहे। सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देणं निश्चित केलं आहे। या योजनेची जिल्हास्तरीय पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या त्रिस्तरीय समितीमार्फत करण्यात येते। या योजनेच्या प्रथम टप्प्यात या कार्यालयाचं अनुदान योजनेत सुरुवातीला जिल्ह्यातील सहभागी 12 प्रकल्पांअंतर्गत एकूण लाभार्थी दूध उत्पादक 4,381 शेतकऱ्यांच्या एकूण 9,83,000 लिटर अनुदान पात्र दुधास 4 कोटी 52 लक्ष इतके अनुदान प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे वर्ग करण्यात आले। दुसऱ्या टप्प्यात सहभागी 29 प्रकल्पांमार्फत एकूण सहभागी पात्र 1,41,708 लाभार्थी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान प्राप्त 31 कोटी 61 लक्ष लिटर दुधापैकी आतापर्यंत एकूण 7,786 दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण 2 कोटी 14 लक्ष लिटर पात्र दुधास 10 कोटी 56 लक्ष रुपये अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे। तर उर्वरित 6,392 दूध उत्पादक शेतकऱ्यांचं 1 कोटी 46 लक्ष लिटर दुधाचं अनुदान वर्ग करण्याची कारवाई सुरू आहे। या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याविषयी सर्व दुग्ध प्रकल्प व शीतकरण केंद्राला आवाहन करण्यात आलंय। अनुदान पात्र सहकारी खासगी दूध प्रकल्पांनी अनुदान योजनेत देयके तपासून पोर्टलवर सादर करण्यासाठी नियुक्त केलेले मेकर व चेकर यांना शासनाच्या अनुदान पोर्टलवरती प्रकल्पाशी निगडीत पात्र दूध उत्पादकांची व त्यांच्या दुधाळ जनावरांची तसेच त्यांच्या दूध खरेदीची रक्कम प्रकल्पांनी त्यांच्या बँक खात्यावरती अदा केल्याचं बँक स्टेटमेंट विषयाची संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने संगणक प्रणालीमध्ये भरण्याकरिता जिल्हा दुग्ध व्यवसाय कार्यालयातील विस्तार अधिकारी SN आदमाने, दूध संकलक पर्यवेक्षक VB पाटील, वरिष्ठ सहाय्यक KT गायकवाड, लिपिक टंकलेखक KR गांधले विशेष सहकार्य करून अनुदान पोर्टलवरती प्राप्त देयके तपासणीसाठी विभागाचे लेखा परीक्षकांनी सहकार्य करून पात्र लाभार्थी दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शासन अनुदानाचा लाभ पोहोचवण्याचा सांघिक प्रयत्न केला आहे, असं जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळ मोरे यांनी कळवलं आहे। मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच आता छत्रपती संभाजीनगर येथेही टोलेजंग आणि गगनचुंबी इमारती उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे। शासनाच्या नवीन नियमावलीनुसार मनपा प्रशासनाने शहानूरवाडी भागात तब्बल 23 मजली टॉवर बांधकामाला परवानगी दिली आहे। मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच आता छत्रपती संभाजीनगर येथेही टोलेजंग आणि गगनचुंबी इमारती उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून शासनाच्या नवीन नियमावलीनुसार मनपा प्रशासनाने शहानूरवाडी भागात तब्बल 23 मजली टॉवर बांधकामाला परवानगी दिली आहे। ही 23 मजली इमारत शहरातील सर्वात उंच इमारत ठरणार आहे। मागील काही वर्षात शहरी भागाचा भौगोलिक विस्तार झपाट्याने होतोय, त्यात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। त्यामुळे शहरात गगनचुंबी इमारती उभाराव्यात यासाठी शासनाने विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल केलाय। त्यानुसार 70 मीटर उंच म्हणजेच 23 मजल्यापर्यंत इमारती उभारल्या जाऊ शकतात। मात्र आतापर्यंत 15 मजले एवढी एकच उंच इमारत बांधण्यात आली आहे। 10 ते 12 मजल्यांच्या इमारती अनेक भागात झाल्यात। काही बांधकाम व्यावसायिकांनी 2 वर्षांपूर्वी 22 मजल्यांपर्यंतच्या इमारतींना बांधकाम परवानगी मागितली होती, पण पुढे हा प्रस्ताव बारगळला होता। आता शहानूरवाडी भागातील गृह प्रकल्पात 23 मजल्यांच्या 21 इमारती उभारल्या जाणार आहेत। या शहरातील सर्वात उंच इमारती ठरणार आहेत। 70 मीटर टॉवरच्या परवानगीची शासनाच्या नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार शहरामध्ये 70 मीटर उंचीपर्यंतच्या इमारती बांधण्याची परवानगी पालिका देऊ शकते। त्यानुसार पालिकेने शहानूरवाडी भागात 23 मजली इमारतीला परवानगी दिली आहे। एकाच ठिकाणी 1500 फ्लॅट, 150 गाळे, या ठिकाणी एकूण 1500 फ्लॅट असून 150 गाळे बांधले जाणार आहेत। या प्रकल्पासाठी पालिकेने नुकतीच बांधकाम परवानगी दिली आहे।
4 एकरांवरती हा गृह प्रकल्प उभारला जात असून एखाद्या गावा एवढा या प्रकल्पातील लोकसंख्या असणार आहे, असं नगर रचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे यांनी सांगितलंय। पडेगाव भागात पालिकेच्या परवानगीने याआधी 15 मजली उंच इमारत उभारण्यात आली। आता त्याहून उंच इमारत शहानूरवाडी भागात उभी राहणार आहे। ही शहरातील सर्वात उंच टॉवर ठरणार आहे। खुलताबाद तालुक्यातील कनकशीळ शाळेतील वीरगाथा पुरस्कार विजेती कुमारी मेहक मोबिन शेख या विद्यार्थिनीचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते सत्कार आणि सन्मान करण्यात आलाय। खुलताबाद तालुक्यातील कनकशीळ शाळेतील वीरगाथा पुरस्कार विजेती कुमारी मेहक मोबिन शेख या विद्यार्थिनीचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते सत्कार आणि सन्मान करण्यात आला। मेहक मोबिन शेख या विद्यार्थिनीने वीरगाथा पुरस्कार मिळवल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी मोबिन, तिचे आईवडील व कनकशीळ शाळेचे मुख्याध्यापक अप्पाराव नलावडे व मार्गदर्शक विशाल भास्कर टिप्रमवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला व तिच्यासह तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं तोंड भरून कौतुक करत भविष्यात शिक्षण पूर्ण करून ती अनेकांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली। आजच्या या छोटेखानी सत्कार समारंभासाठी शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण, अश्विनी लाटकर, खुलताबाद पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी केवट यांची विशेष उपस्थिती होती। उपस्थित सर्वांनी मेहकला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। गोदावरी पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन वसंत उत्सव 2025 सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी संस्थेचे सचिव आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। यात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली। किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गोदावरी पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच वसंतोत्सव मोठ्या उत्साहात संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला। या वसंतोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा शिक्षक आमदार विक्रम काळे हे उपस्थित होते। तर यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, पोलीस निरीक्षक अतुल येरमे, HSC बोर्डाच्या विभागीय सचिव डॉक्टर वैशाली जामदार, प्रिया राणी पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। वसंतोत्सव 2025 या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर शैक्षणिक, क्रीडा आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पारितोषिके पटकावून शाळेचं नाव उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। तर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केला। सर्वप्रथम मी गोदावरी पब्लिक स्कूलचे मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी सादर होतील। ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। यांना आज पुरस्कार आपण या ठिकाणी दिला, त्या माध्यमातून अनेक पुरस्कार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी तयार होतील अशी निश्चित संस्थेची अपेक्षा आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांना घडवणाऱ्या पालकांचं आणि शिक्षकाचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। शाळेमध्ये आपण जिल्हाभरामध्ये 10 सूत्र तयार करून दिलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून फक्त टक्केवारीवर भर न देता जास्तीत जास्त आमदार साहेबाला मला सांगितलं पाहिजे की 100%चा आग्रह सगळ्या ठिकाणी केला जातो। इव्हन मी कोचिंग क्लासेसच्या लोकांच्या सुद्धा बैठका घेऊन सांगितलं आहे 4-2% मार्क कमी पडले तर हरकत नाही, परंतु जीवनात यशस्वी झाला पाहिजे असे विद्यार्थी तयार केले पाहिजे। फक्त परीक्षात पास झालं आणि परीक्षात 100% मार्क पडले म्हणजे विद्यार्थी जीवनात यशस्वी होत नाही। आणि त्यामुळे त्यांना संस्कार शिकवणे, स्पर्धाक्षम घडवणे, आरोग्यक्षम घडवणे। आजकाल शहरातले विद्यार्थी डब्यामध्ये काय खातात याचं जर संशोधन आपल्याला केलं तर अतिशय अपायकारक पदार्थ आपण आपल्या मुलामुलींना घरून देत असतो। आणि मी स्वतः सोलापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा 9 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली तेव्हा 70,000 विद्यार्थ्यांचे स्टमक पूर्णपणे खराब झाले होते। म्हणजे आपण विद्यार्थ्यांना डब्यामध्ये काय देतो याचा सुद्धा आता आईवडिलांनी विचार केला पाहिजे। स्पर्धा परीक्षेची तयारी ग्रॅज्युएट झाल्यावर करून काही उपयोग होणार नाही, त्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या फार कमी झाली।
त्यामुळं तिसरी चौथीच्या माध्यमातून काय बघायचं, कसं बघायचं, किती बघायचं, कोणते फायदे आहेत, कोणते तोटे आहेत, हे जोपर्यंत आपण मुलामुलींना सांगणार नाही तोपर्यंत याचा चांगला प्रगतीसाठी आपल्याला वापर करता येणार नाही. संस्कार आहे, आरोग्य आहे, आनंददायी शिक्षण आहे, महिलांची स्त्रियांचा सन्मान शिकवणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर शाळेमधून आपण शिकवायला लागलो तर निश्चितपणे पुढची पिढी चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं, नक्की विश्वास आहे की आमदार काळेसाहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनात गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील, होतील आणि ते चांगल्या पद्धतीने व्हाव्यात असं मी आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. परत एकदा गोदावरी पब्लिक स्कूलचे मॅनेजमेंट कमिटी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचं या स्नेहसंमेलनाच्या आयोजनामुळे मनापासून अभिनंदन हो. ज्या शिक्षण संस्था चालवतात, बरेच शिक्षण संस्था मी बघितलेल्या आहेत. एकतरी हळूहळू बंद होणाऱ्या शिक्षण संस्था मी बघितलेल्या आहेत. परंतु माननीय विक्रमजी काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्षी अजून आपल्या शासकीय अनुदान शिक्षण संस्थांमध्ये अजून चांगल्या पद्धतीने कशा करता येईल आणि विधान परिषदेमध्ये विषय मांडणे आणि शिक्षकांच्या विषय मांडणे, शिक्षणाचा विषय मांडणे हे फार मोठं काम आहे. आणि त्यासोबतच एक शिक्षण संस्था चालवणे एक मोठा जबाबदारीचा आहे. आपण पालक, विद्यार्थी आपण शाळेला येतो, परंतु त्याच्या पाठीमागं परिश्रम, एक व्यवस्था हे चालवणे फार महत्त्वाचे काम आहे. आणि आम्ही सरांबरोबर त्यांच्या स्वजिल्ह्यामध्ये जवळपास 4 वर्ष कलेक्टर म्हणून काम केलं आणि आज त्याच्या विभागीय पातळीवर असलेल्या या शहराचा आयुक्त म्हणून मी काम करतो. आणि ज्या ज्या शहरामध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम केलं त्याच शहरामध्ये मला कलेक्टर, कमिशनर म्हणून काम करण्याची संधी मला मिळतोय. आणि या ठिकाणी या पदावर पोहोचण्यासाठी एकच आम्ही काम केलं ते आहे शिक्षण. आणि इथं असलेले पालक आणि सर्व विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मोठं स्वप्न ठेवा. मोठे स्वप्न म्हणजे शिक्षणातलं मोठं स्वप्न. स्वप्न भरपूर मोठे मोठे असतात. काही स्वप्नाला विविध गोष्टी लागतात, विविध दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असतो. परंतु एकच असे क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवरून तुम्ही निवड होऊ शकतो. बाकी सर्व गोष्टीला काहीतरी पैसा लागतं किंवा लोक लागतात किंवा व्यवस्था लागतो. परंतु एकच असे क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रातून तुम्ही स्वतः अभ्यास करून एक भारतीय राज्यघटनेप्रमाणे एक सिस्टम बनलेली आहे, त्या सिस्टममधून एक सर्वोच्च शासकीय पदापर्यंत आपण पोहोचू शकतो. असेल IPS मार्ग असेल किंवा राज्य पातळीवर असेल तर MPSCचा मार्ग असेल, तो नक्कीच एक गरीब आणि मध्यवर्ती कुटुंबाला एक मोठा स्वप्न आहे. आणि त्या साकार करण्यासाठी मला वाटतं की आपल्या स्वतःवर सेल्फ डाऊट राहायला नाही पाहिजे. माझा होईल काय, आमच्या होईल काय, आम्ही अमुक जातीचं किंवा अमुक वर्गाचे, आमच्याकडे पैसे नाही, आमच्या पाठीमागं कोणी नाही आहे. बघा, पाठीमागं कोणी राहिलं असतं तर आज आपण मध्यमवर्गीय राहिला नसतो किंवा आपल्या वडिलोपार्जित एवढा मोठा व्यवस्था उभा केला असतं तर आज आपण मध्यमवर्गीय राहिला नसतो. परंतु जे काय आहेत आपण आहोत आणि याचा पुढच्या भविष्य त्या शिक्षणातून मोठा होऊ शकतं. आणि नक्कीच मला खात्री आहे की जर आपण ते दृढ निश्चय जर केला आणि स्वतःवर अविश्वास जर नाही दाखवला, नक्कीच आपण आणि आपला परिवार फार मोठा होईल. मी एवढंच या ठिकाणी सांगतो. गोदावरी पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे आणि मुख्याध्यापिका शुभांगी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन वसंतोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी सूर्यवंशी, मुख्याध्यापिका विशाखा पांडे, प्राचार्य विद्या शेरकर,
विद्यार्थी अध्यक्ष वरुण दलाल, सांस्कृतिक प्रतिनिधी साक्षी तळेकर आदींनी यावेळी मुख्य उपस्थिती दर्शवली। तर गोदावरी पब्लिक स्कूल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभाग, कनिष्ठ महाविद्यालय, HSC, वोकेशनल कोर्सेस आणि नर्सिंग विभागाच्या विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आदी यावेळी उपस्थिती होती। स्नेहसंमेलन वसंतोत्सव 2025 या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपापले कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यात प्रामुख्याने कोमल बोर्डे या विद्यार्थिनीने सॅक्सोफोनवरती देशभक्तीपर गीत आणि इतर गीते वाजवून उपस्थितांची चांगलीच दाद मिळवली। तर सम्राट बोर्डे या लहानग्या विद्यार्थ्याने ढोलकी आणि इतर साहित्य वाजवून त्याच्या कलागुणांचा साक्षात्कार दाखवून दिला। यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंदांची त्यांना शाबासकी मिळाली। तर सिनेमातील गीतांवरील नृत्याविष्कार, गीतगायन आदी कलाविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी आणि पालकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे संत एकनाथ रंगमंदिरमधील आसन व्यवस्था अपुरी पडली होती। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शहानूरवाडीत उभं राहणार 23 मजली टॉवर, मनपाने दिली परवानगी, शहरात गगनचुंबी इमारतीचा मार्ग मोकळा। तर मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।